देवाला गौरव असो, त्याची स्तुती असो. यावेळेस आपण परमेश्वराची भक्ती, परमेश्वराची आराधना गीत गाऊन आपण परमेश्वराचं गौरव करू, आपण त्याची स्तुती करू आणि गीतांच्याद्वारे आपण जिवंत परमेश्वराला जे जे कार्य देऊया. कारण परमेश्वर हा किती चांगला आहे याचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि म्हणून गीतांच्याद्वारे आपण परमेश्वराचं स्तवन, परमेश्वराची आराधना, परमेश्वराची भक्ती करूया. हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. आणि खरोखर आज आपण किती भाग्यशाली लोक आहोत की आज परमेश्वराने आपल्याला त्याच्या निवडलेल्या लोकांना त्याच्या मंदिरामध्ये त्याची स्तुती करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी एकत्र केलं. म्हणून सर्वप्रथम आपण आपले हात उंच करून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की परमेश्वरा, तू आज आम्हाला तुझ्या मंदिरामध्ये घेऊन आलेला आहेस. म्हणजे यावेळेस आपण एक टाळ्या परमेश्वरासाठी टाळ्या वाजूया की परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देते की तू आज आम्हाला तुझ्या मंदिरामध्ये घेऊन आलेला आहे. खरोखर यावेळेस आपण आपले नेत्र बंद करून सर्वप्रथम त्या पवित्र आत्म्याला धन्यवाद देऊया आणि त्याचं स्वागत करूया की परमेश्वर देव बाप्पा, आमच्या आधी तुझी उपस्थिती आज आमच्यामध्ये आहे. म्हणून आपण आपले नेत्र बंद करून त्या परमेश्वराच्या नावाचं स्वागत करूया की परमेश्वर देव बाप्पा, आम्ही तुला बोलवित आहोत. हे परमेश्वर देव बाप्पा, तुझ्या आशीर्वादासाठी तू आमच्या वाणीकडे हात दे. म्हणून यावेळेस आपण पूर्ण अंतःकरणाने ते पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. त्याचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज आपल्यामध्ये आहे, पण आपण त्याचं स्वागत करूया की परमेश्वर देव बाप्पा, आम्ही तुला विनवणी करतो की पवित्र आत्मा, तुझ्या पवित्र आत्म्याला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब होऊ नये. सर्व सैतानी अडखणं बंधनं दूर करून पवित्र आत्मा तुझं सानिध्य आज आमच्यामध्ये राहू दे. आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पाच्या पूर्ण मीटिंगचा ताबा तू घे. म्हणून यावेळेस आपण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. कारण की खरोखर त्या पवित्र आत्म्याशिवाय, त्या प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. म्हणून आपण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया की परमेश्वर देव बाप्पा, आज आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत. आणि जरी आज आम्ही या ठिकाणी दोघे किंवा तिघे असलो, पण परमेश्वर देव बाप्पा, तुझी उपस्थिती सर्वप्रथम आमच्यामध्ये आहे. म्हणून परमेश्वर, आम्हाला कुठल्याही गोष्टीची भय धरण्याचं कारण नाही, कुठल्याही गोष्टीची लाज धरण्याची कारण नाही. कारण की आम्ही तुझ्यासमोर भक्ती करत आहोत, तुझ्यासमोर आम्ही लीन नम्र होत आहोत. म्हणून सर्व गौरव, सर्व उपासना, सर्व प्रार्थना आपण त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया. आणि सर्व सैतानाची अडखणं बंधनं परमेश्वराने दूर करून आजच्या वचन, आजची स्तुती आराधना परमेश्वराने आशीर्वादित करावी. यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि आजच्या मीटिंगसाठी परमेश्वराने आपले सहाय्य मदत करावी आणि त्याची उपस्थिती आपल्यामध्ये शेवटपर्यंत, आज नाही, उद्या नाही, तर अनंत कालापर्यंत राहावी. म्हणून आपण त्या परमेश्वराचं स्वागत करूया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण फक्त परमेश्वराला धन्यवाद देत आहोत. मी सांगत नाही म्हणून तर ते परमेश्वराचा गौरव मिळावा म्हणून आपण परमेश्वराची स्तुती करू, त्याची आराधना करू. कारण की खरोखर आज कित्येक लोक आजचा दिवस बघू शकले नाही, पण परमेश्वराने त्याच्या निवडलेल्या लोकांना त्याच्या मंदिरामध्ये तो घेऊन आलेला आहे. माझ्यासाठी मी सांगते म्हणून प्रार्थना नका करू, तर परमेश्वराचे आशीर्वाद आपल्यावर मिळण्यासाठी, त्याची दया आपल्यावर होण्यासाठी, त्याची कृपा आपल्यावर होण्यासाठी परमेश्वराला मान द्या. म्हणून परमेश्वरापुढे आपण लीन आणि नम्र होऊन त्याची स्तुती करू आणि त्याची आराधना करूया. धन्यवाद येशूराजा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर देव बाप्पा. कारण की खरोखर तू उत्तम मेंढपाळ आहेस, तूच आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहेस. म्हणून आम्ही आमच्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण भावाने आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. परमेश्वर देव बाप्पा, सर्वप्रथम या जागेसाठी आम्ही प्रार्थना करतो की अखिल सृष्टीच्या निर्माण करत्या तू ही जागा आम्हाला तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी दिली. म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर देव बाप्पा. या ठिकाणी जरी आम्ही थोडके असलो, पण तुझी उपस्थिती आज आमच्यामध्ये आहे, तुझं सानिध्य आज आमच्यामध्ये आहे, तुझी पाकर आज आमच्यामध्ये आहे. परमेश्वर देव बाप्पा, आम्ही कुठली आशा घेऊन आलो असलो, कुठली परमेश्वर देव बाप्पा आमच्यामध्ये इच्छा घेऊन आलो असलो, परमेश्वर देव बाप्पा ती इच्छा, ती आकांक्षा तू आज आम्हाला पूर्ण करणार आहेस. आणि आम्हाला तू मोकळ्या हाताने न जाऊ देता तुझ्या आशीर्वादाने तू आज आम्हाला भरून काढून परमेश्वर देव बाप्पा, तू आम्हाला तुझ्या सर्व भांडारातून तू आम्हाला पुरेल एवढं तू देणार आहेस. परमेश्वर देव बाप्पा, या क्षणाला मी प्रार्थना करते, जे कोणी तुझ्या मंदिराला येण्याची इच्छा असेल परमेश्वर देव बाप्पा, पण सैतान त्यांच्या मार्गामध्ये जो काही अडखळा आणत असेल त्या लोकांसाठी मी प्रार्थना करते परमेश्वर देव बाप्पा की त्या लोकांचे मार्ग तू मोकळे कर. आणि या ठिकाणी जेथे कुठे तुझ्या नावाने प्रार्थना आणि विनंत्या होत असतील, त्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये, त्या प्रत्येक आराधनेमध्ये परमेश्वरा तू आहेस. म्हणून तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. खरोखर परमेश्वर देव बाप्पा, तुझ्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तू आज आमचं प्रत्येकाचं मन अंतःकरण बघितलंस, आमचं तळमळणारा जीव तू बघितलास. म्हणून आज परमेश्वर देव बाप्पा, आम्ही सुखरूपरित्या तुझ्या मंदिरामध्ये येऊ शकलो. म्हणून सर्व गौरव, सर्व विनंती
विनंती परमेश्वर देव बाप्पा तुझ्या नावामध्ये मी करते. हो पवित्र आज्ञा पुन्हा एक वार आम्ही तुझं स्वागत करत आहोत की तुझी उपस्थिती आज आमच्यामध्ये आहे, तुझा हात आज आमच्यावरती आहे. जरी या ठिकाणी आम्ही थोडके असलो पण परमेश्वरा तुझा आशीर्वाद आमच्यामध्ये आहे, तू आमच्याबरोबर आहेस म्हणून तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. पवित्र आज्ञा हालेलुया. धन्यवाद ईश्वराच्या. हालेलुया. स्तुती करते तुझ्या नावाची, उपकार मागते परमेश्वर देव बाप्पा. धन्यवाद ईश्वराच्या. धन्यवाद परमेश्वर देव बाप्पा. तुझी स्तुती आराधना करत असताना माझा ताबा तू घे आणि आमच्या मंडळीचा पण ताबा तू घे. प्रत्येकाला तुझं गीत गाण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी परमेश्वर देव बाप्पा, आणि प्रत्येकाला परमेश्वर देव बाप्पा तुझं गीत गाण्यासाठी तू शक्ती आणि सामर्थ्य दे प्रभू परमेश्वर देव बाप्पा. आम्ही तुझे गीत तुझ्या टाळ्या वाजवून आमचं मुख उघडून स्तुती करावी म्हणून तू आम्हाला प्रत्येकाला साह्य आणि मदत कर. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. ये प्रभू तुझे माझ्या हृदयी तुझे करतो तुला विनंती. प्रभू ये तुझे करतो तुला विनंती. प्रभू ये तुझे तुझ्याच साठी पवित्र आत्मा जिव्हा तळमळतो. तुझ्याच साठी पवित्र आत्मा जिव्हा तळमळतो. धीर धरुनी नम्र होऊनी वाटवी पाहतो. धीर धरुनी नम्र होऊनी वाटवी पाहतो. तूच मला पवित्र आत्मा येशू करेल तो. तूच मला पवित्र आत्मा येशू करेल तो. येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. तुझ्या विना हे पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. हे प्रभू तुझे माझ्या हृदयी तुझे करीतो तुला विनंती. प्रभू ये प्रभू तुझे माझ्या हृदयी तुझे करीतो तुला विनंती. प्रभू हो पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये आहेस, मग तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो.
खरोखर त्याची दया किती सनातन आहे, त्याचं प्रेम आमच्यावरती आहे. म्हणून तर आज आम्ही त्याच्या मंदिरामध्ये आज आम्ही आहोत. तर आता यावेळेस आपण काही आणखी गीते गाऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याचा गौरव करूया. म्हणजे आपल्याला परमेश्वर लागेल ते आशीर्वाद त्याच्या भांडारातून देणार आहे. खरोखर आपण आज जरी कष्टी असलो, दुःखी असलो, पण परमेश्वर आज आपले सर्व कष्ट, सर्व दुःख तो घालून टाकून परमेश्वर आपल्याला आनंद देणार आहे. कारण की तोच ममताळू परमेश्वर देव बाप्पा आहे, तोच ममताळू परमेश्वर आहे. तो आपल्याला कळत नाही, पण त्याची प्रीती किती महान आहे, ती प्रीती आपल्याला कधीही अंतर देणार नाही. तो खरोखर परमेश्वर म्हटला आहे की मी तुमच्या बरोबर आहे, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती नाही. आपली उदासीनता तो घालून परमेश्वर आपल्याला सर्व काळजी सोडून परमेश्वर आपला आज आनंद देणार आहे. फक्त आपला विश्वास त्या परमेश्वरावर आपण ठेवूया. चला तर यावेळेस आपण ते गीत गाऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि गौरव करूया. यावेळेस आपण ते गीत गाऊया, ईश्वराची दया किती. ईश्वराची दया किती फारती तारा येना, न्याय दरिताची किती इंदुये बलिदाना. देव बोले प्रेमेवान, ताकी माझ्या वरी भान, ताकी माझ्या वरी भान. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझी आणि कानाची, ऐकू जाते दिव्यलोकी, भीती तेथे बसती. देव बोले प्रेमेवान, ताकी माझ्या वरी भान, ताकी माझ्या वरी भान. देव कसा पाळू अंतकाली लागेना, केला तो कण पाळू माणसाला करेना. देव बोले प्रेमेवान, ताकी माझ्या वरी भान, ताकी माझ्या वरी भान. ही खरी अगाध प्रीती विठ्ठलाच्या अंतरी, तोची मने नाही प्रीती दयाचरावरी. देव बोले प्रेमेवान, ताकी माझ्या वरी भान, ताकी माझ्या वरी भान. या उदासी घाती सोडा, त्याची वाणी ऐकोनी, निशयाची मैत्री जोडा, पूर्ण भागते कोणी. देव बोले प्रेमेवान, ताकी माझ्या वरी भान, ताकी माझ्या वरी भान. पापावरी टेकताना लेकरांना सुख पार, येशूपाशी धावताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमेवान, ताकी माझ्या वरी भान, ताकी
माझ्या बळी भार राखी माझ्या बळी भार राखी माझ्या बळी भार राखी माझ्या बळी भार. बरोबर आज आपला भार परमेश्वरावर आपण टाकलेला असताना परमेश्वराने कुठल्याही गोष्टीची खंत न करता कुठल्याही गोष्टीची चिंता न करता परमेश्वराने आपला सर्व भार वाहिलेले आहे. तो या जगामध्ये आला, तो आपल्याला सांभाळण्यासाठी आला, आपलं तारण करण्यासाठी आला. म्हणून परमेश्वर या सर्व सृष्टीचा निर्माण करत आहे. खरोखर त्यांनी या सृष्टीवर येऊन आपलं अनमोल रक्त आपल्यासाठी आपल्याला बचाव करण्यासाठी त्याने आपलं रक्त सांडवलं आणि खरोखर ह्या लोकांमध्ये तो आला आणि खरोखर या पूर्ण सृष्टीवर येशूसारखं दुसरं कोणाचंच नाव नाही आहे. आणि खरोखर आपले जोपर्यंत आपला नाकपुड्यामध्ये श्वास आहे, जोपर्यंत आपलं जीवन आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्यामध्ये आहे. म्हणून आपण एक हिंदी गीत गाऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याचा गौरव करूया. यावेळेस आपण ते गीत गाऊया, यीशु का नाम है सारे जमी पर. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसे पापी पाते उद्धार. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसे पापी पाते उद्धार. वो दुनिया में आया, लहू बहाया, पीलिया जहाँ का दिया. हमको बचाने मुक्ति दिलाने, यीशु सलीब पर मुआ. हमको बचाने मुक्ति दिलाने, यीशु सलीब पर मुआ. आसमान के नीचे लोगों को बीच में कोई दूसरा नाम नहीं है, सिर्फ यीशु का नाम है सारे ज़मीन पर, जिससे पाते पाप उद्धार. आसमान के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है, सिर्फ यीशु का नाम है सारे ज़मीन पर, जिससे पाते पाते उद्धार. लोगों बाइबल पढ़ो तुम, प्रार्थना करो तुम, यीशु जल्दी आने वाला है. जागते रहो और प्रार्थना करो तुम, यीशु जल्दी आने वाला है. लोगों बाइबल पढ़ो तुम, प्रार्थना करो तुम, यीशु जल्दी आने वाला है. जागते रहो और प्रार्थना करो तुम, यीशु जल्दी आने वाला है. बोलो यीशु का नाम है सारे ज़मीन पर, जिससे पापी पापी उद्धार. यीशु का नाम है सारे ज़मीन पर, जिससे पापी पापी उद्धार. खरोखर या सृष्टीवर परमेश्वराशिवाय दुसरं कुठलंच नाव नाही आहे. आणि खरोखर परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टीपासून आनंद देणारा तो परमेश्वर आहे. कारण की त्याचा जन्म झाला तो परमेश्वराने आपल्याला अनंतकालीन जीवन देण्यासाठी, आपल्याला सर्व खुशी सर्व आनंद देण्यासाठी. म्हणून आपण परमेश्वराच्या नावामध्ये उभं राहून आणखी एक स्तुतीचं गीत गाऊया. यावेळेस आपण उल्हासित होऊन गीत गाऊया. कारण की खरोखर आज आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये आहोत, तर आपण आनंद केला पाहिजे. यावेळेस आपण ते गीत गाऊया, नारे लगाव आओ गाव रे. नारे लगाव आओ गाव रे, बेटा मसीह का फैलाओ रे. नारे लगाव आओ गाव रे, बेटा मसीह का फैलाओ रे. हालेलुया गाओ हालेलुया, हालेलुया गाओ हालेलुया, हालेलुया गाओ हालेलुया, हालेलुया गाओ हालेलुया. जीवन से उजाला राही, यीशु के पास आओ रे. जीवन से उजाला राही, यीशु के पास आओ रे. गम की यह राह सब छोड़ो,
जिंदगी में अब कुछ जरूरी हालेलुया गाओ हालेलुया हालेलुया गाओ हालेलुया हालेलुया गाओ हालेलुया हालेलुया गाओ हालेलुया लगा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने रे लगा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने रे आंखों को ऊपर लगाओ यीशु के पास तुम आओ रे हालेलुया गाओ हालेलुया हालेलुया गाओ हालेलुया हालेलुया गाओ हालेलुया हालेलुया गाओ हालेलुया यीशु का जन्म हुआ है पापों का अंत हुआ है यीशु का जन्म हुआ है पापों का अंत हुआ है खुशियाँ वो बातें रहा है प्रेम की धारा बही है खुशियाँ वो बातें रहा है प्रेम की धारा बही है हालेलुया गाओ हालेलुया 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 त्यावेळेस आपण आपले नेत्र बंद करू आपले सर्व लक्ष त्या परमेश्वराकडे लावूया आणि खरोखर प्रार्थना करूया की परमेश्वर खरोखर आजचा दिवस खरोखर आज इतके लोक कठीण परिस्थितीमध्ये आहेत पण परमेश्वराने आपल्याला दोघांना तिघांना परमेश्वराने आज त्याच्या मंदिरामध्ये या जिवंताच्या भूमीवर जिवंत ठेवलं यापेक्षा मोठी कुठलीच आनंदाची गोष्ट नाही कारण की आज कित्येक लोक मृत्यूशी झुंज देत आहेत कित्येक लोक आज आत्महत्या करत आहेत कित्येक लोक आज आजाराशी झुंज करत आहेत म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्या लोकांसाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वर बाप्पा ते लोक आज तुझ्यापासून दूर होत आहेत त्या प्रत्येकाची आज आपण आठवण करूया की परमेश्वर बाप्पा अशा प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रभू त्यांना जिवंत देवाची ओळख होऊ दे त्यांना जिवंत देवाची गोडी लागू दे परमेश्वर बाप्पा त्या लोकांसाठी आपले हात उंच करून आपण प्रार्थना करूया की परमेश्वर बाप्पा आज मी तुझ्या पुढे सर्व गोष्टी सादर करत आहे परमेश्वरा माझ्या मनातील गोष्टी मी दुसऱ्याला कोणाला न सांगता आज मी तुझ्या पुढे तुझ्या त्या गोष्टी माझं गुण तुझ्या पुढे प्रगट करत आहे परमेश्वर बाप्पा कारण की तुझ्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे अहो कष्टी व भाराक्रांचे न हो तुम्ही सर्वजण माझजवळ या म्हणजे मी तुम्हाला विसावाने हो परमेश्वर बाप्पा तू आमचं विसाव्याचं स्थान तू आहे हो राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू आम्ही मृत्यूच्या आईच्या दरीतरीत जात असलो तरी आम्ही अरिष्टात घेणार नाही कारण की परमेश्वर दे बाप्पा तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे तू आपल्या न्यायाने मला मुक्त करणारा परमेश्वर दे बाप्पा आहेस म्हणून परमेश्वरा माझ्याकडे तू कान दे कारण की मला सत्वर सोडवणारा परमेश्वर तूच आहेस तू माझा प्रबळ दुर्ग आहेस माझ्या बचावासाठी तू आश्रय स्थान आहेस म्हणून परमेश्वर दे बाप्पा आम्ही पूर्ण मनाने पूर्ण अंतर्गताने तुझ्याकडे विनंती करतो तुझ्याकडे मागणी करतो हो परमेश्वर दे बाप्पा तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो हे परमेश्वर दे बाप्पा सत्यरूपी देवा तू माझा उद्धार केला आहेस हो राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू मी आज तुझ्या वात्सल्यामुळे उल्हास व हर्ष पावत आहे कारण की तू माझी दयनीय अवस्था पाहिली आहेस माझ्या जीवावरील संकटे तुला अवगत आहे म्हणून परमेश्वर दे बाप्पा या सर्व गोष्टींसाठी मी तुला धन्यवाद देते परमेश्वर दे बाप्पा तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे माझ्या सर्व शत्रूपुळे माझी निंदा नाराजगी होत आहे माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये माझी फार निर्बस्ता होत आहे माझ्या ओळखी पाळखीच्या लोकांचे मला भय वाटत आहे मला सत्यात पाहून लोक पळून जात आहेत पण परमेश्वर दे बाप्पा तुझी आंगडी तुझी काठी आज माझ्या बरोबर आहे म्हणून परमेश्वर दे बाप्पा विरोधकांसाठी मी प्रार्थना करते विनंती करते प्रभू परमेश्वर दे बाप्पा त्या सर्व गोष्टीमधून तुम्हाला सोडून आज तुझ्या मंदिरामध्ये आज तुझ्या भवनामध्ये परमेश्वर दे बाप्पा या सर्व गोष्टींसाठी बाप्पा मी प्रार्थना करते धन्यवाद करते की या वादळामध्ये परमेश्वर दे बाप्पा मी जीवन जगत असताना तुझं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या बरोबर आहे तुझा पवित्र आत्म्याचा हात आमच्या बरोबर आहे
गोष्टीवर आम्ही मात करून परमेश्वर देव बाप्पा तुझ्या मंदिरामध्ये तुझी स्तुती करण्यासाठी पवित्र आत्म्या तुझ्या सानिध्यामध्ये असतो आम्हाला घेतलंच म्हणून तुझं सर्व गौरव सर्व मान मी तुला देत आहे परमेश्वर देव बाप्पा. धन्यवाद देते परमेश्वर देव बाप्पा. तुझ्या वचन सांगितल्याप्रमाणे माझे दिवस तुझ्या हाती आहेत. माझ्या वैराच्या हातातून माझ्या पाठीस लागणाऱ्यापासून तू मला सोडवलंस परमेश्वर देव बाप्पा. धन्यवाद या गोष्टींसाठी प्रभू परमेश्वर देव बाप्पा. हे परमेश्वरा तू आम्हाला लज्जित आणि फजित होऊ दिलं नाहीस कारण की आम्ही तुझा धावा केला आहे. तुझ्या अधोलोकातून परमेश्वर देव बाप्पा तुझ्या आकाश कपाटे उघडून तू आज मला आशीर्वाद देत आहेस. हे परमेश्वरा धन्यवाद त्या गोष्टींसाठी सर्व गोष्टींसाठी धन्यवाद देते परमेश्वर देव बाप्पा. तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे अहो परमेश्वरांच्या भक्त हो तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांचं रक्षण केलं जाईल. हो धन्यवाद परमेश्वर देव बाप्पा सर्व गोष्टींसाठी. धन्यवाद करते राजांच्या राजा पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करत आहोत. हो राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू स्तुती आराधना करण्यासाठी माझ्या राजा तू आम्हाला प्रत्येकाला शक्ती आणि सामर्थ्य दिलंस. धन्यवाद परमेश्वर देव बाप्पा. ह्या वेळेला तुझ्या नावाने ज्या ठिकाणी तुझ्या नावाने स्तुती आराधना होत असेल त्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये तू हजर राहा. हो प्रभू तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. दिवसात सुटणारा बाण काळोखात फिरणारी मरी या कुठल्याही गोष्टींची परमेश्वर आम्हाला बाधा होणार नाही कारण की आम्ही तुझे लेकर आहोत. हो राजांच्या राजा परमेश्वरा तू आतापर्यंत आमचं सहाय्य आणि मदत केलीस म्हणून तुझ्या नावाला मी धन्यवाद देते गौरव देते प्रभू परमेश्वर देव बाप्पा. दया कर प्रभू परमेश्वरा कारण की आतापर्यंत तुझी दया तुझे उपकार आमच्यावरती अनंत आहेत त्याची आम्ही कधी फेड करू शकत नाही. तुझी कृपा आज आमच्यावरती आहे म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते. धन्यवाद ईश्वराचा तुझ्या दयेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय माझा तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया ज्याला प्रभू परमेश्वर प्रेरणा देत आहे त्यांनी हे गीत गावं कारण की हे गीत सर्वांना येण्यासारखं आणि खरोखर आज त्याची दया आपल्या बरोबर आहे. पण यावेळेस आपण म्हणूया की तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला तुझ्या नावामध्ये जीवन मला. दिवसा सुटिणारा बाण काळोखात फिरणारी मरी. दिवसा सुटिणारा बाण काळोखात फिरणारी मरी. याची बाधा मला होणार नाही तुझे वचन सत्य ढाल आहे. तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला तुझ्या नावामध्ये जीवन मला. माझ्या बाजूस सहस्रावधी पडले उजव्या हातात लक्षावधी पडले. माझ्या बाजूस सहस्रावधी पडले उजव्या हातात लक्षावधी पडले.
बाप्पा तुझे दयेबद्दल तुझ्या करुणेबद्दल आम्ही तुझा गौरव करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू की तुझी दया जर आमच्यावर नसती तर आज आम्ही या ठिकाणी नसतो. म्हणून परमेश्वर देव बाप्पा तुझे उपकार आम्ही मानतो. राज्यांच्या राजा प्रभूंच्या प्रभू पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करतो आहोत परमेश्वर देव बाप्पा की जे लोक येण्याच्या मार्गावर असतील बाप्पा या ठिकाणी नाही पण जेथे कुठे परमेश्वर देव बाप्पा त्यांना प्रेरणा होईल त्या ठिकाणी परमेश्वराचा त्यांनी गौरव करावं आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने मुकूनही परमेश्वर देव बाप्पा तर परमेश्वराचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून घ्यावे म्हणून आम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. राजांच्या राजा धन्यवाद देते प्रभू परमेश्वर देव बाप्पा स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य आणि मदत केली. तसंच परमेश्वरा येणाऱ्या वचनांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. तुझे दास तुझं वचन घेऊन येत असताना त्यांना परमेश्वर देव बाप्पा आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. त्यांना लागणारं ज्ञान लागणारी बुद्धी परमेश्वर देव बाप्पा तुझ्या भांडारामध्ये तू पूर्वक जिवंत परमेश्वराच्या आणि ते वचन परमेश्वर देव बाप्पा आज आम्हाला आशीर्वादाचं आमचं जीवन बदलणारं असं तू वचन दे परमेश्वर देव बाप्पा. मग त्यांचा पण शब्द तुझे असू दे त्यांच्या मुखामधून निघणारे प्रत्येक वचन प्रत्येक शब्द तुझ्या दुधारी तलवारीप्रमाणे असे तू कर जिवंत परमेश्वराच्या. माझ्या भावाला परमेश्वर देव बाप्पा तू तुझं वचन सांगत असताना तू आशीर्वादित कर परमेश्वर देव बाप्पा. परमेश्वरा त्याच्या जीवाची तळमळ जिवंत परमेश्वराला तू बघत आहेस परमेश्वर देव बाप्पा. त्या अवस्थेमध्ये प्रभू तू आज तुझ्या पुढे लीन आणि नम्र होत आहे. तर परमेश्वर देव बाप्पा त्या भावाचं जीवन परमेश्वर देव बाप्पा वचनाद्वारे तसं त्याला तू बदलच परमेश्वर देव बाप्पा तसं तू इतरांनाही बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये तुझा हात आहे परमेश्वर देव बाप्पा. त्यासाठी आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करते प्रभू. त्या भावाला तू आशीर्वादित कर त्याला लागणारं ज्ञान बुद्धी तू पूर्ण सांगतो परमेश्वराच्या. आणि ह्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी तुझ्या नावाने स्तुती आराधना होत असतील प्रार्थना होत असतील परमेश्वर देव बाप्पा त्या ठिकाणी तू हजर राहा आणि प्रत्येकाची आठवण करतोय जिवंत परमेश्वराच्या. प्रत्येकाला परमेश्वर देव बाप्पा तुझ्या हातामध्ये घे आणि वचन ऐकत असताना